तर मुलांनो, कसे आहात? मजेत आहात ना? अभ्यास करताय ना? केलाच पाहिजे अभ्यास. तर आजचा पाठ आहे आपला मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे. नेहमीप्रमाणे आपण या परिच्छेदाचं वाचन करूया आणि त्यानंतर आपण या परिच्छेदाचं विश्लेषण करूया. धामधुमीचा काळ. संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला, तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. तो काळच मोठा धामधुमीचा होता. विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानामध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत. लढाईसाठी त्यांना फौज लागे. या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत. बघा, धामधुमीचा काळ म्हणजे घाई गडबडीचा काळ, सतत व्यस्त असलेला काळ. संतांनी महाराष्ट्रामध्ये जे संत होऊन गेले, त्या संतांनी लोकांच्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण केला. काय निर्माण केला? भक्तिभाव. भक्ती म्हणजे परमेश्वराविषयी आपण भक्ती केली पाहिजे. परमेश्वराची आपण भक्ती केली पाहिजे. परमेश्वरावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे, असा भाव त्यांनी निर्माण केला. तर शूर मराठा सरदारांनी, महाराष्ट्रातील जे मराठा सरदार होते, त्यांनी शौर्याची परंपरा निर्माण केली. शौर्य म्हणजे पराक्रमाची परंपरा निर्माण केली. म्हणजे पिढ्यानपिढ्या या लोकांनी महाराष्ट्रामध्ये शौर्य गाजवलं आणि ती परंपरा त्यांनी कायम ठेवली. तो काळच मोठा धामधुमीचा होता, म्हणजेच खूपच घाई गडबडीचा व्यस्त काळ होता. सदानकदा काही ना काही घडत असलेला तो काळ होता. विजापूरचा आदिलशाह आणि अहमदनगरचा निजामशाह या सुलतानामध्ये नेहमी लढाया होत. सुलतान कोण? आदिलशाह. आणि अहमदनगरचा सुलतान कोण? निजामशाह. या दोन राजामध्ये, या दोन सुलतानामध्ये महाराष्ट्रात सारख्या लढाया होत असत. मग लढाईसाठी त्यांना काय लागे? फौज लागे. फौज म्हणजेच त्यांना मनुष्यबळ लागे. मग हे दोन राजे, हे दोन सुलतान काय करत असत? या मराठा सरदारांचा काय करून घेत असत? उपयोग करून घेत असत. तर याच्या पुढे आपण जाऊया. शूर मराठा सरदार. मराठे काटक व शूर होते, तसेच ते धाडशी होते, स्वामिनिष्ठ होते. लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. हातात भाला, कमरेला तलवार असे हे धाडशी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत. मराठे सरदार फौज बंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी, त्याला सरदारकी देई, कधीकधी जहागिरी देई. जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. मराठा सरदार कसे होते? काटक होते, चपळ होते. आणि कसे होते? धाडशी होते. धाडशी माणसं तुम्हाला माहिती आहेत, कोणतेही काम करण्यास न घाबरणारा व्यक्ती म्हणजेच धाडशी व्यक्ती. स्वामिनिष्ठ होते. स्वामिनिष्ठ म्हणजे मालकाशी, नोकरीशी जागणारे, मालकावर निष्ठा ठेवणारे. स्वामिनिष्ठ असा अर्थ त्याचा होतो या शब्दाचा. लढाईवर ते मोठमोठा पराक्रम गाजवत, म्हणजे शौर्य गाजवत असत. लढाईमध्ये उतरले ना ते शौर्य गाजवत असत, पराक्रम गाजवत असत आणि त्याचा मोठा त्यांना अभिमान वाटत असे. त्यांच्या हातात काय असे? भाला असे. भाला म्हणजे एक हत्यार आहे, तुम्हाला माहिती आहे. काठी असते, काठीच्या टोकाला टोकदार असं लोखंडाचं एक पाता असतं बांधलेलं,
त्याला भाला म्हणतात. कमरेला तलवार अशी. हे धाडशी असत. घोड्यावर माठ घालून सरदारांच्या फौजेत ते काय होत असत, दाखल होत असत. निजामशाह आणि आदिलशाह यांच्या फौजेत ते दाखल होत असत. मराठी सरदार फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. कोणताही मराठा सरदार म्हणजे या 2 सुलतानांना मराठा सरदारांची खऱ्या अर्थानं गरज होती. ते त्यांच्याकडे गेले की त्यांना ते चाकरीस ठेवीत, म्हणजे आपल्या सेवेस ठेवत. त्याला सरदारकी देई आणि त्यांना चाकरीस राहिल्याबद्दल सरदारकीसुद्धा देत असत. जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. आता जी जहागिरी त्यांना मिळालेली असते त्या जहागिरीचे ते राजे समजत. समजणे आणि असणे यामध्ये फरक असतो. खरं पाहता त्या विभागाचे राजे हे सुलतान असत, परंतु ते स्वतःला राजे समजत असत, असं या ठिकाणी म्हणायचं आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. तर विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठी सरदार होते. त्यात शिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख होते. शिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या शिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत. बघा इतके काय सांगितलेलं आहे. विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मराठी सरदार होते. अनेक त्यांच्या पदरी चाकरीस गेलेले होते. त्यात कोण कोण होतं तर शिंदखेडचे जाधव, शिंदखेड हे ठिकाण आहे त्या ठिकाणचे जाधव, फलटण आहे त्या फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख होते. आता शिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज होते. शिंदखेडचे जाधव कुठले वंशज? जाधवांचे वंशज होते, देवगिरीचे वंशज होते. शिवरायांच्या मातोश्री कोण होत्या? जिजाबाई. शिवरायांच्या मातोश्री ह्या लखुजी जाधवांच्या काय होत्या? कन्या होत्या. त्यांची मुलगी होती. लक्षात आला हा भाग. तर आता आपण पानाच्या वर जाऊया. शौर्याची परंपरा. हे सारे सरदार शूरवीर होते, पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसात हाडवैर असे. स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे. पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. मराठी सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले. महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. शौर्याची परंपरा. मराठा सरदार शूर होते, पराक्रमी होते, धाडशी होते, पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसात शत्रुत्व होतं, दुश्मनी होती. स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे असे त्यांना कधीच वाटलं नाही. ते आपापसातच भांडत असत. पण एकत्र येऊन आपण आपल्या या इथल्या आपल्या भूमीतल्या लोकांसाठी काहीतरी नवीन करावं, त्यांच्यासाठी करावं असं त्यांना कधीच वाटत नव्हतं. त्यांचं जे शौर्य आहे ते परक्यांच्या उपयोगी पडेल. त्यांचा जो पराक्रम आहे तो परक्यांच्याच उपयोगी पडत असे. महाराष्ट्रातील हजारो तरुणांना या मराठा सरदारांनी पराक्रमाची गोडी लावली. त्यांना त्याचं महत्त्व समजून सांगितलं आणि त्यामुळं असे हजारो तरुण त्यांच्यासारखे महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. त्यांच्या या प्रेरणेतून त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले. या मराठा सरदारांनी महाराष्ट्रामध्ये काय ठेवला? पराक्रम. त्याची परंपरा कायमची जागृत ठेवली, जिवंत ठेवली. महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी एक घराणं खूपच पराक्रमी निघाले. त्या घराण्याचे नाव कोणते होते? वेरूळचे भोसले घराणे हे महाराष्ट्रातले सगळ्यात शूर पराक्रमी निघाले. त्यानंतर पुढे पाहू. घृणेश्वराचे मंदिर. सुमारे 400 वर्षापूर्वीची गोष्ट. वेरूळच्या लेण्याजवळील घृणेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते.
त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता. एवढे महान दैवत, पण कोण अवकळा आली होती त्या मंदिरावर. त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे. येणारे जाणारेही हळहळत, उसाशे सोडत. पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो? घृणेश्वराचे मंदिर 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गोष्ट कोणती आहे? वेरूळच्या लेण्याजवळ, आता आपण जी पाहतो वेरूळला लेणी आहेत, त्या वेरूळच्या लेण्याजवळ एक मंदिर होतं. कोणतं मंदिर होतं? घृणेश्वराचं मंदिर. मंदिर कसं होतं? सुंदर होतं, पण काय झालेलं असं मोडकळीस आलेलं होतं. त्याची अवस्था वाईट झालेली होती. त्याच्या भिंतींना भेगा पडलेल्या होत्या, म्हणजे चिरा पडलेल्या होत्या. मंदिरातील पुजारीसुद्धा तिथे राहत नव्हता, तो सोडून गेलेला होता. आणि एवढं महान दैवत, एवढं चांगलं दैवत, एवढं चांगलं मंदिर पाहून मंदिराकडे येणारे जे भक्त असत त्यांना खूप हळहळ वाटे, खूप दुःख वाटे. येणारे जाणारे हळहळ त्या मंदिराकडे बघून. पण दुरुस्तीचा विचार कुणाच्याही मनात आला नाही त्यावेळी. चला याच्या पुढचा भाग पाहू आपण. त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नेमाने येत असे. शिवाच्या पिंडीवर बेलफूल वाहत असे. हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे. एक दिवस त्याने गडी माणसे आणली. मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. मंदिराची सारी व्यवस्था लावली. घृणेश्वराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले. घृणेश्वराचे गेलेले वैभव पुढच्या पानावर आहे, पण आपण इथंपर्यंतच पाहूया, नंतर आपण पुढच्या पानावर जाऊया. पण त्या पडक्या मंदिरामध्ये, त्या पडझड झालेल्या मंदिरामध्ये एक शिवभक्त, त्या मंदिरामध्ये असलेला देवाचा भक्त शिवभक्त नित्य नियमाने येत असे, दररोज येत असे. आणि त्या पिंडीवर काय वाहत असे? बेलफूल. बेलफूल माहिती आहे ना तुम्हाला? बेलाचं फूल असतं जे शंकराला प्रिय असतं, शिवाला प्रिय असतं. हात जोडून आपल्या मनातले त्या शिवाला, त्या देवाला सांगत असे ती व्यक्ती. एक दिवस त्याने घडी माणसे आणली. एक दिवस त्या भक्ताने घडी माणसे आणली, म्हणजे माणसं बोलवून आणली, मजूर बोलवून आणले. आणि त्या पडक्या भिंती नीट केल्या, व्यवस्थित केल्या. मंदिराची सारी व्यवस्था लावली. घृणेश्वराचा जीर्णोद्धार केला. मंदिर सगळं व्यवस्थित केलं त्याने. आणि मंदिराच्या आत बाहेर त्यांनी दिवे लावले. घृणेश्वराचे गेलेले जे वैभव होतं ते त्यांनी परत आणलेलं होतं. चला आपण पुढे जाऊया. हे शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील. तर आता आपण हा भाग पाहू. हे कोणी केले? कोण होते हे शिवभक्त? ते होते मालोजीराजे भोसले. या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? तर ज्यांनी केला त्या व्यक्तीचं नाव होतं मालोजीराजे भोसले. चला पुढे पाहू थोडंसं. वेरूळचे भोसले. वेरूळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते. विठोजीराजे त्यांचे धाकटे भाऊ. वेरूळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले. वेरूळ गावची पाटीलकी बाबाजीराजे भोसल्यांकडे होती. मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते. तसेच ते शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. तो काळ फार धामधुमीचा होता. निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती. त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती. तेथे मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता. तो मोठा कर्तबगार व हुशार होता. बघा इथंपर्यंत पाहू आपण. वेरूळ गावचे पाटील कोण होते? मालोजीराजे भोसले. तर ते काय होते? शिवभक्त सुद्धा होते. विठोजीराजे हे त्यांचे धाकटे भाऊ. मालोजीराजांचे धाकटे भाऊ कोण होते? बंधू कोण होते? विठोजीराजे. आणि वेरूळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही दोन मुले. त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं? बाबाजीराजे भोसले. आणि त्यांची ही दोन मुले कोण? मालोजीराजे भोसले आणि विठोजीराजे भोसले. आणि वेरूळगावची पाटीलकी त्यांच्याकडे होती. मालोजीराजे व विठोजीराजे मोठे पराक्रमी कर्तबगार शूर होते.
त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठी, म्हणजे त्यांच्या पदरी मराठी सैन्यसुद्धा काही होतं. तो फार धामधुमीचा काळ होता. निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशाहाने, दिल्लीचा जो मुघल बादशाह होता, ज्यावेळची जी सत्ता होती सगळ्यात मोठी, त्यांनी निजामशाहीवर आक्रमण केलेलं होतं, स्वारी केलेली होती. त्यावेळी दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती. राजधानी म्हणजे जिथून राज्यकारभार पाहिला जातो राज्याचा, ती राजधानी होती. तेथे मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता. बघा, निजामशाहीची राजधानी दौलताबाद होती आणि तिथं कोणता वजीर होता तर मलिक अंबर. तो मोठा कर्तबगार आणि हुशार होता. कर्तबगार होता म्हणजे कृतिशील होता, कर्तबगार होता. त्याच्यापुढे पाहू आपण. दौलताबाद जवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली. त्यांनी निजामशहाजवळ त्याच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. निजामशहाने मालोजीराजांना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी दिली. बघा, या दोन भावांची, मालोजीराजे भोसले आणि विठोजीराजे भोसले, यांच्या कामाची दखल कोणी घेतली? त्या वजिराने, मलिक अंबर. काय नाव होतं त्या मजुराचं? मलिक अंबर. त्यांनी त्यांच्या कामाची वाखाणणी कोणाजवळ केली? निजामशहाजवळ केली. निजामशहाने मालोजीराजांना कोणती जहागिरी दिली? पुणे व सुपे परगण्याची जहागिरी दिली. तेवढा भाग पुण्याचा आणि सुप्याचा त्यांच्या ताब्यात त्यांनी देऊन टाकला. चला त्याच्या पुढे. भोसल्यांच्या घरी वैभव आले. उमाबाई ही मालोजीराजांची पत्नी. ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती. या उभयतांना दोन मुलगे होते. एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी. शहाजी 5 वर्षाचा असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. विठोजीराजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजी जाधवांच्या मुलीला मागणी घातली. जाधवांची लेक जिजाबाई मोठी सुलक्षणी होती. जिजाबाईसाठी विठोजीराजांनी घातलेली मागणी लखुजीरावांनी स्वीकारली. लखुजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते. पहा, भोसल्यांच्या घरी वैभव आले. वैभव कसं आलं हे पहा. उमाबाई ही मालोजीराजांची पत्नी होती. उमाबाई म्हणजे मालोजीराजांची पत्नी कोण होती? उमाबाई. ती कोणत्या घराण्यातील होती? निंबाळकर घराण्यातील, फलटणच्या निंबाळकर घराण्यातील. या उभयतांना 2 मुले होते. तर या उभयतांना 2 मुले, एकाचे नाव शहाजी होते आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी. शहाजी 5 वर्षाचा असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. बघा, शहाजीचे वडील मालोजीराजे हे 5 वर्षाचे असताना कुठे मारले गेले? इंदापूरच्या लढाईत मारले गेले. विठोजीराजांनी आपल्या पुतण्याचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. विठोजीराजे कोण? मालोजीराजांचे बंधू विठोजीराजे. त्यांनी आपल्या पुतण्यांचा सांभाळ केला आणि जहागिरीचा सुद्धा सांभाळ केला. त्यांनी शहाजीसाठी लखुजी जाधवांच्या मुलीला मागणी घातली आणि ती त्यांनी स्वीकारली. जिजाबाई मोठ्या सुलक्षणी म्हणजे चांगल्या स्वभावाच्या होत्या. लखुजीराव जाधव म्हणजे निजामशाहीतील एक शूर पराक्रमी सरदार होते. तर लक्षात आलं असेल तुमच्या आत्तापर्यंत. तर आपण पुढे जाऊया. दरबारात ही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला. जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली. बघा, लखुजी जाधव हे निजामशाही दरबारात सरदार होते आणि नुसते सरदारच नव्हते तर ते प्रतिष्ठित सरदार होते. त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाईंचा विवाह लग्न मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या थाटामाटात साजरे केलं. जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली. जिजाबाई
भोसले घराण्याची काय झाली? लक्ष्मी झाली, म्हणजे भोसले घराण्याची सून झाली. शहाजीराजे. निजामशहाने मालोजीराजांची जहागीर शहाजीराजांना दिली. मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत शहाजीराजे 5 वर्षाचे असताना मारले गेले. मग पुढे निजामशहाने मालोजींची जी जहागिरी होती ती शहाजीराजांना दिली. शहाजीराजे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. मुघल बादशाने ती निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. मुघल बादशाने ती निजामशाही जिंकायचा बेत होता. विजापूरचा आदिलशहाही त्याला मिळाला. तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. अहमदनगर भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. या लढाईत शरीफजी मारले गेले, पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. बघा, निजामशहाने मालोजीराजांची जहागिरी शहाजीराजांना दिली, म्हणजे त्याच्या वडिलांची जहागिरी त्यांना देऊ टाकली. शहाजीराजांना निजामशाही दरबारात मोठा सन्मान केला जायचा. मोठी सन्मानाची जागा त्यांना होती आणि सगळे त्यांचा आदर करायचे. मुघल बादशाहाने निजामशाही जिंकायचा बेत केलेला होता, दिल्लीचा मुघल बादशाह. आणि आता विजापूरचा आदिलशहाही मुघल बादशाहाला जाऊन मिळालेला होता. मग दोघांची ताकद एक झालेली होती. तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी निजामशाही वजीर मलिक अंबर व शहाजीराजे यांनी निकराने लढाई लढली. खूप मोठा संघर्ष केला या 2 शक्तीविरुद्ध आणि त्यांच्या दोन्ही फौजांचा पराभव त्याने केला. अहमदनगरजवळ भातवडी या ठिकाणी ही लढाई झाली आणि त्यामध्ये शरीफजी मारले गेले. शहाजीराजांचे बंधू शरीफजी या ठिकाणी मारले गेले. परंतु शहाजीराजांनी मोठा पराक्रम केला. त्यांचा शूर सेनानी म्हणून, शूर सरदार म्हणून सगळीकडे नाव पसरलं त्यांचं. चला याच्या पुढे पाहू आपण. बघा, शरीफजी या लढाईत मारले गेले, परंतु शहाजीराजांनी खूप मोठा पराक्रम केला. त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली. निजामशाही दरबारामध्ये इतकी वाढली की खुद्द मलिक अंबरला त्याच्याबद्दल असूया वाटू लागली. बघा, मलिक अंबर जो निजामशाहीचा वजीर होता त्याला शहाजीराजांचा हेवा वाटू लागला. मग त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा वितुष्ट निर्माण झालं. बघा, त्यामुळे शूरसेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली इतकी की खुद्द मलिक अंबर त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. त्यातून उभयंतात वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले. आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी घडल्या. वजीर मलिक अंबर मृत्यू पावला. त्याचा पुत्र फत्तेखान हा मोठा कारस्थानी होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. शहाजीराजांची निजामशाही दरबारामध्ये खूप मोठी प्रतिष्ठा वाढली. ही प्रतिष्ठा वाढलेली पाहून निजामशहाचा वजीर मलिक अंबर यालासुद्धा शहाजीराजाबद्दल हेवा वाटू लागला, मत्सर वाटू लागला आणि त्यांच्यामध्ये मग वितुष्ट निर्माण झाले, शत्रुत्व निर्माण झालं, वाद निर्माण झाले. म्हणून शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले, म्हणजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी ते गेले. आदिलशहाने त्यांना कोणता किताब दिला तर सरलष्कर हा किताब दिला आणि त्यांचा सन्मान केला. पुढे बऱ्याच गोष्टी घडल्या. मलिक अंबरचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याचा मुलगा कोण फत्तेखान हा वजीर झाला. तो मात्र कपटी होता, कारस्थानी होता.
त्याच्या काळामध्ये निजामशाहीला उतरती कळा लागली, म्हणजे निजामशाहीचं वैभव हळूहळू कमी होऊ लागलं. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजाकडे परत येण्यासाठी साकडे घातले. तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. पुढं काय झालं? निजामशाहीला उतरती कळा येऊ लागली. वजीर मलिक अंबरचा जो पुत्र होता तो कारस्थानी होता, त्याला राज्यकारभार सांभाळता येत नसावा कदाचित, त्यामुळे उतरती कळा लागली. त्यामुळे काय झालं, मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. ही पडझड पाहून मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी, ही निजामशाहीतली पडझड सावरण्यासाठी निजामशाहीची आई होती, निजामशहाची आई जी होती ना, त्यांनी शहाजीराजांना परत येण्यासाठी विनंती केली, साकडे घातले. तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून परत ते निजामशाहीमध्ये परत आले. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. हा पाठ तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हे जे प्रश्नोत्तर आहेत ते प्रश्नोत्तर तुम्ही घरी सोडवा. व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.